तर शेतकऱ्याच्या काय खूप मोठ्या अडचणी नसतात, फक्त त्याचं कोणीतरी फॉलोअप घेतलं पाहिजे, ते काम कम्प्लीट झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमचं 12 वाजेपर्यंत लाईट तुम्हाला पोहोचवेल, ते कशी करायची हे बघते. 12 एकदा 3 वाजता त्यांना लाईट पोहोचली आणि अशा माध्यमातून एका फोनवर काम कसं करायचं हे आमच्या काकाकडून शिकलेले. कोणत्या अडचणी आहेत ज्या की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवू इच्छिता? रोड झाले, आता सोलापूर हायवे झाला, मुंबई हायवे, बेंगलोर हायवे, समृद्धी हायवे, एवढे मोठे हायवे आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जायसाठीच रस्ता नाही. त्या हायवेचं काय करणार शेतकरी? तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना, जनतेला 1-2 बकेट पाणी रोजचं लागतं, ते तुम्ही पोच करू शकता का? तुमची एवढे जे आहे त्याला काय म्हणतो? प्रत्येक गावात आता काही लोक टॉयलेटला ते लवड्यावर जातं, त्याच्यावर जातं. म्हणजे शौचालय कसं आपण बांधले पाहिजे, प्रत्येक गावात 5-5 जागा तरी शासनाची शौचालय पाहिजे. ह्या अडचणी मला माहिती आहे, त्यांच्या अडचणी ते मला सांगू शकतात. एखादे ज्येष्ठ नेता झालं, राष्ट्रीय नेता झालं, तो आला त्याचे जमव काय रामराम शापजाम करताना त्याला अडचणी सांगू नाही शकत आपले, ते तो सोडवणार कसा? मग तुम्ही रोजगार निर्मिती तुमच्या गावातल्या, तुमच्या मतदारसंघातल्या तरुणांसाठी निर्मित करण्यासाठी काही पाऊल उचलणार आहेत का? पाऊलं उचलण्यापेक्षा उचललेले आम्ही. त्याचा 3 वर्ष झालं आम्ही रोज ॲग्री प्लांट उभा केला, कारखाना उभा केला. त्या माध्यमातून आमच्या भागातील 400-500 मुलं म्हणा, युवा पिढी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा, ज्यांना माहिती आहे पण काम नाही, रोजगार नाही, अशा लोकांना आम्ही कारखान्यात रोजगार उपलब्ध करून दिला. प्रत्येकाला माझे काम करण्याची स्टाईल आवडते, असं लोक नाही. जे मला पटतं ते मी करतो, माझ्या हातून जनसेवा करते. शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवू शकतो, युवकांचे प्रश्न सोडवू शकतो, एखाद्याला काही अडचण आली तर तिथं मी मदत करू शकतो. पण बोलणारे असं पण बोलतात की तुम्ही काळ्या कुटुंबाचा एक हिस्सा आहात, उभरतं नेतृत्व आहात किंवा वारसदार आहात असंही म्हणलं जातं. मग आता मी ते काही कुटुंबियाचं वारसदार म्हणून का माझी चुकी झाली? तरुणांना कोणता संदेश देऊ इच्छिता? When the youth raises their voice, power listens. ज्यावेळेस तरुण पिढी आवाज उठवते ना, तर सत्तेला दुखावच लागतं. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. अभिजात महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण जेव्हा कधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार करतो, त्यातले त्यात पैठणचा विचार जेव्हा करतो, तेव्हा पैठणमध्ये असलेलं जे काळे कुटुंब आहे त्याचा विचार चटकन मनात येतो, बरोबर? सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेलं मोलाचं योगदान आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. याच काळे कुटुंबातून एक नेतृत्व राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी उदयास येत आहे. असं या नेतृत्वाचं नाव आहे उदयसेन काळे. तर उदयसेन काळे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी ते कशा प्रकारे काम करणार आहेत या सगळ्या गोष्टींवरती गप्पा करण्यासाठी ते आपल्यासोबत आडुटे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तर उदयसेन सर, तुमचं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न असेल की आता तुम्ही काळे कुटुंबातून येता. शिवाजीराव काळे, रवींद्र काळे असे मोठमोठे नावं तुमच्या कुटुंबात आहेत, बरोबर? आणि आता तुम्ही सुद्धा समाजकारण, राजकारण करण्यासाठी तुम्ही तयारी करताय. पण काळे कुटुंबातील एक सदस्य म्हणून समाजकारणात एवढं मोलाचं योगदान आपल्या वडिलांनी, काकांनी दिलेलं आहे. मग तुम्ही या सगळ्या योगदानाला तुमच्या एक तरुण दृष्टिकोनातून कसं पाहता? हे जे योगदान आहे, तर आजोबा आधी आमदार होते, त्यानंतर संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन होते, जिल्हा परिषदला मेंबर होते, सभापती होते, त्यानंतर काका स्वतः जेडपीला मेंबर राहिले, आमदारकी एकदा लढले, प्रदेशचे पक्षाचे पद त्यांच्याजवळ आहेत. मग ह्या गोष्टी आधीपासून वारसा चालत आलेला आहे. पण वारसा हक्कानं गाजवता मी स्वतः एक 5-7 वर्ष झाले गावात राहतो. लोक माझ्याशी भेटतात, बोलतात, मला लोकांच्या अडचणी समजतात. त्यामुळं मी आता त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल किंवा लोकांसाठी आपलं काही योगदान आहे, जनसेवा कशी केली पाहिजे, या माध्यमातून मी हळूहळू लोकांमध्ये प्रस्तावित होतोय. आता मी जेव्हा पैठण भागात होते, तुमच्या मतदारसंघात मी काही काळ घालवलेला आहे, तर तेव्हा नागरिकांना जेव्हा पण मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, बरोबर, तेव्हा त्यांचं असं होतं की आमच्या आयुष्यात आम्हाला कोणती अडचण आली ना की आम्ही थेट काळे कुटुंबाकडे जातो, आमच्यासाठी सर्वस्व ते सगळे आहेत. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? म्हणजे लोकांमध्ये तुमच्या प्रतीची
आपुलकी, तुमच्या प्रती असलेलं प्रेम, हे सगळं पाहून तुमच्या काय भावना असतात? लोकांसाठी काम करायचं हे आधीपासूनच काळे कुटुंबियाचं एक पहिलं पाऊल तेच असतं की जनतेसाठी आपण काय केलं पाहिजे. राजकारण न करता किंवा छक्के पंजे न खेळता असं म्हणल्यापेक्षा समाजासाठी काय केलं पाहिजे. एखाद्याचं लग्न कार्यात, एखाद्याच्या मौतीत, एखाद्याचं दहाव्यात आपली काय मदत होईल किंवा ज्या माणसाला खरं गरज आहे ती कशी आपण पूर्ण कराल, ह्याची काळी कुटुंबीय हे मी लक्षात घेत असतं. नक्की. आता तुम्ही उभरतं नेतृत्व आहात. तुम्हाला सुद्धा राजकारणाच्या माध्यमातून, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, की उदयसेन काळे हे काळे कुटुंबातील येणारं एक राजकारणाच्या नावाखाली समाजकारण करणारं एक नेतृत्व आहे, बरोबर? तर उदयसेन हा जो व्यक्ती आहे तो लोकांकडे कसं बघतो, किंवा त्या व्यक्तीला कसं समाजकारण करायचंय? आगामी काळात तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांसाठी काम करणार आहे? आता मी स्वतः गावाकडे राहतो. आमचा एक छोटा गुळाचा युनिट आहे, म्हणजे कारखाना आहे, शिवाजीराव ॲग्रो म्हणून. त्या ठिकाणी मी स्वतः असतो. तर शेतकऱ्यांशी माझा संवाद होत असतो. तोडणी मुकरदम झाले, आसपासच्या गावातील ज्येष्ठ नागरिक झाले, यांच्याशी माझा संवाद होत असतो. यांच्या अडचणी काय आहे हे मी समजू शकतो किंवा त्या सॉल्व कशा करायच्या किंवा त्यांच्या अडचणीला काय आहे समजा उपाय काय ते आपण काम करू शकतो. शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे. ऊसाचा कारखाना म्हणल्यावर ऊस शेतकरी आम्हाला देत असतात. मग प्रत्येकाच्या शेतात जाणं, ऊस बघणं, ऊसाच्या जाती झाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न झाले, पेमेंट एखाद्याला ऊस आला लवकर पेमेंट पाहिजे, आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी एक्सपायर झाले बाबा. मग ह्यावेळेस आपण काय मदत करू शकतो, कसं त्यांना कारखान्याच्या माध्यमातून मदत करायची, कसं त्यांना पेमेंट लवकर भेटेल, किंवा एखादा दुसरा प्रश्न, एखाद्या गावात काय अडचण आहे. आता मागं आमचं एक बाजूला गाव आहे, त्या ठिकाणी मी सहज गेलो होतो एका कार्यक्रमानिमित्त. तिथं लाईट नव्हती, मी घरात बसलो होतो त्यांच्या. ते म्हणे साहेब 2 दिवस झाले लाईटच नाही, भैया काहीतरी करा तुम्ही. माझ्याकडे ते इंजिनियरचा नंबर होता, जे आमच्या गावातच सबस्टेशन आहे, म्हणजे जे 20-25 गावाला सबस्टेशन असतं ते आमच्या गावाला. तर लगेच इंजिनियरला फोन लावलं की साहेब काय अडचण आहे. ते म्हणे की आपल्या त्या गावात ट्रान्सफॉर्मर नाही आणि आपल्या तालुक्याच्या लेवलला जे ट्रान्सफॉर्मर असतात ते संपलेले. मग त्यांनी एका ठिकाणी एका शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांचा ट्रान्सफॉर्मर घेतला आणि तो तिथं बसवला. तर शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या अडचणी नसतात, फक्त त्याचं कोणीतरी फॉलोअप घेतलं पाहिजे, ते काम कम्प्लीट झालं पाहिजे. आणि त्या गावातून गेल्यावर मी त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमचं 12 वाजेपर्यंत लाईट तुम्हाला पोहोचवेल. ते कशी करायची मी बघतो. 12 नाही पण 3 वाजूस तर त्यांना लाईट पोहोचली. आणि अशा माध्यमातून एका फोनवर काम कसं करायचं हे आमच्या काकांकडून मी शिकलेलं आहे. आता तुमच्या मतदारसंघात पाण्याची अडचण खूप मोठी होती आणि त्यावर तुम्ही तोडगा काढलेला आहे. तर आता तुम्ही जो तोडगा काढला पाणी टंचाईवरती, पाणी टंचाई दूर करण्यासाठी, ते अनेकांना माहिती नाहीये, आपल्या जनतेला माहिती नाही. आता बऱ्यापैकी लोक तुमची मुलाखत बघत असतील, तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या तोंडून सांगावी. पाण्याची ही खूप मोठी समस्या होती आमच्या गावात. एक 5-7 वर्ष अगोदर गावात पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. आमच्या घरी शेततळ होतं आधीपासून, 2-2, 3-3 एकरचे मोठे शेततळे आहे आमच्याकडे. ऊस होता, ऊस जळून गेला, ऊसाला पाणी नाही दिलं पण आधी गावाला पाणी पोच केलं. गावांची समस्या कशा मिटवायच्या त्या ठिकाणी आमच्या गावात बजाज फाउंडेशनचे लोक आले की आमच्या गावात आता वीरभद्रा नदी म्हणून ती आमच्या गावातून गेलेली आहे. तर ते वीरभद्रा नदीला खोलीकरण करण्यासाठी ते बजाज फाउंडेशनचे लोक आले होते. मग त्यांचा असा एक फॉर्म्युला असतो 90% आणि 10%, म्हणजे आपण 10% त्यांना इन्व्हेस्ट करायचे आपल्या गावकऱ्याकडून किंवा वैयक्तिक तुम्ही केले तरी चालतं, आणि मग राहिलेले 90% ते त्यांच्या फाउंडेशन थ्रू खर्च करतात. आणि अशा पद्धतीने ते काम करतात 100%. मग त्या ठिकाणी त्यावेळेस ते लोक आले, लोकांचा प्रतिसाद होता पण पैसे नव्हते. इतके पैसे द्यायचे म्हणजे कमीत कमी त्यांना एक 5-10 लाख रुपये द्यावा लागत होते सुरुवातीला. हा, किती लोकसंख्या आहे आमच्या गावात? एक 5-1 हजार आहे. अच्छा. तर मग त्या हिशोबाने प्रत्येकाचा विश्वास नव्हता किंवा मग पैसे नव्हते, अशा बऱ्याच अडचणी होत्या. मग त्यावेळेस आमच्या काकांनी पुढाकार घेऊन सुरुवातीला त्यांना अमाऊंट दिली, एक 4-5 लाख रुपये सुरुवातीला काम सुरू करण्यापुरतं.
मग त्या म्हणजे आपण 4 लाख दिले म्हणजे राहिलेले 90% ते पैसे देतात. मग सुरुवात काकांनी केली किंवा काळे कुटुंबियांनी केली आणि त्यानंतर लोकांचा विश्वास बसला. सर्वांनी 10,000, 20,000, 50,000, 1 लाख रुपये असे पैसे गोळा करून त्या गावाच्या पाण्याची समस्या तेव्हापासून मिटायची हळूहळू कमी झाली. आमचे काका ज्यावेळेस सरपंच होते तर सहकारीच्या विहिरी असतात, विहीर कमी होती, एकच विहीर होती. त्याच्यानंतर त्यांनी परत अजून विहीर कशी आणायची, मंजूर कशा करायच्या. आता गावात 3-4 विहिरी झाल्या, पाईपलाईन झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरी आता पाणी पोच होईल. रोज पुरतं तरी 1 दिवसाला 2 दिवसाला लोकांना घरी पाणी पोच होतं. अच्छा. मग आता तेवढी पाण्याची अडचण राहिलेली नाही. पण त्यावेळेस जे कष्ट केले ते आता सांगू नाही वाटत, पण झालेलं आहे कष्ट. नुकसान आपलं काही झालं पण शेवटी ते आपल्या लोकांसाठी झालं म्हणून त्याला नुकसान म्हणता येत नाही, तर त्याला जनसेवा म्हणतात. बिलकुल. आणि आता सध्या आता पाण्याची तर सगळ्यात मोठी अडचण सगळ्यांच्याच आयुष्यात असते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पाण्याचा इतिहास आहे. पाण्याची अडचण खूप असल्यामुळे अनेक नागरिकांची होरपळ होते. पण तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला. सगळ्यात मोठं जे काळे कुटुंबाकडून योगदान द्यायचं होतं ते एकदा देऊन झालं. पण पाणी टंचाई सोडली तर तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या गावामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत ज्या की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवू इच्छिता? बऱ्याच अडचणी जसे रोड झाले, आता सोलापूर हायवे झाला, मुंबई हायवे, बेंगलोर हायवे, समृद्धी हायवे, एवढे मोठे हायवे झाले आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जायसाठीच रस्ता नाही. त्या हायवेचं काय करणार शेतकरी? आता हे जे मोठ्या जाहिराती येतात, 3,000 TMC, 5,000 TMC पाणी आलं तुमच्या क्षेत्रात, पण तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना, जनतेला 1-2 बकेट पाणी रोजचं लागतं, ते तुम्ही पोच करू शकता का? मग तुमच्या एवढ्या जाहिरातीला काय महत्व? ते आपलं काम आहे की लोकांच्या घरी रोज पाणी कसं पोच होईल, रोजची 24 तास वीज कशी त्यांना उपलब्ध राहील. आपल्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, ते शाळेला कंपाऊंड आहे का, त्या शाळांना पत्रे बरोबर आहे का, पावसामध्ये मुलं शिक्षण करू शकता का, लाईट गेल्यावर ते काय करणार. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा सोडवायला पाहिजे हे आपण लक्ष देतो. प्रत्येक आता आमच्या गावात आरो प्लांट होता, ते 2 रुपये 5 रुपये काहीतरी कॉईन टाकला की त्याच्यातून पाणी 20 लिटर पाणी येतं, 1 कॅन भरती, म्हणजे 1 घराला पुरतं. पण त्यानंतर प्रायव्हेट जारवाले सुरू झाले, मग त्याच्याकडे कोणी ग्रामपंचायतनी लक्षच नाही दिलं किंवा शासनाने लक्ष नाही दिलं. मग ते प्रत्येक गावात कसं आपल्याला आरोचं पाणी देता येईल, कसं त्या लोकांना चांगलं पाणी कसं त्यांना घरपोच होईल किंवा उपलब्ध होईल ह्याचं आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गावात आता काही लोक टॉयलेटला त्याला उघड्यावर जातं, त्याच्यावर जातं. मग ते शौचालय कसं आपण बांधले पाहिजे. प्रत्येक गावात 5-5, 10-10 तरी शासनाची शौचालय पाहिजे. ही अशी मोहीम काहीतरी आपण राबवली पाहिजे की लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. मोठे मोठे फ्लेक्स लावणार तुम्ही काय, रस्ते झाले, पाणी आलं, याच्यापेक्षा गोरगरीब जनतेला काय पाहिजे याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. ह्या अडचणी मला माहिती आहे, मी गावात राहतो, शेतकरी मला भेटतात, लोक सगळे भेटतात, त्यांच्या अडचणी ते मला सांगू शकतात. एखादं ज्येष्ठ नेता झालं, राष्ट्रीय नेता झाला, तो आल्यावर त्याच्या समोर काय राम श्याम करतात, त्याला अडचणी सांगू नाही शकत आपल्या. मग ते सोडवणार कसं? मग तशी लोक मला रोजची, मी गावात असतो, लोक मला भेटतात, मी कारखान्यावर असतो, त्यांच्या अडचणी मी समजू शकतो आणि सोडू शकतो. त्याच्यासाठी आपण जर पुढं इलेक्शनला काय होईल ते बघले जाईल. आमचे कुटुंब प्रमुख रवींद्र दादा म्हणजे माझे काका, हे आमचं घरचं मेन निर्णय ते घेत असतात. इलेक्शन होम मिनिस्टर ज्यांना म्हणतात, ते इलेक्शन लढायचं काय अजून डोक्यात नाही, पण झालं पुढं तर बघू. पण अशी काम करण्याची पद्धत वेगळी आपल्याकडं तयार आहे. बरं, आता तुम्ही विषय काढलाच आहे. जर समजा येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला संधी मिळाली आणि फॉर्च्युनेटली म्हणेल मी, फॉर्च्युनेटली तुम्ही निवडून आलात, तर कोणत्या तुमच्या प्रायमरी लिस्ट मधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही गावामध्ये इम्प्लिमेंट करणार आहेत? कोणकोणत्या सुधारणा तुम्ही गावात आणणार आहेत? आता जसं पहिला मुद्दा जो मी आरो प्लांटचं सांगितलं की प्रत्येक गावात आरो प्लांट झालंच पाहिजे, जे की बंद पडलेले. जे आता बंद पडलेलं किंवा काही गावात नाहीच आहे, आरो प्लांटच नाही. मग ते कसे शासकीय पद्धतीने उपलब्ध करून देता येईल प्रत्येक गावात, म्हणजे लोकांना स्वच्छ पाणी भेटेल. आणि आपण जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी काही करण्यासाठी आपण जिम, शासकीय पद्धतीने आपल्याला जिम गावात आणता येते की ज्यांनी व्यायाम करतील, मुलं पोलीस भरती होईल, आर्मीमध्ये जातील, या हिशोबाने प्रत्येक गावात एक रोड साईड किंवा मग एक
नवीन जिमचा आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करू शकतो. परत युवा मुलांसाठी आपण वाचनालय करू शकतो. म्हणजे ज्यांना खूप अभ्यासाची आवड आहे, शिक्षणाची आवड आहे, मोठे मोठे आमच्या गावात API PI झालेले, त्यावेळेस काही नसून पण एवढं मेहनत घेऊन त्यांनी आज या स्टेपवर पोचले. तर आपण या छोट्या मोठ्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या युवा मुलांना, तरुण मुलांना, तर हे हे त्यांच्यासाठी फायदेशीर होईल. ते अजून शिकतील किंवा पुढे अजून कोणी डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, गावाचं भलं होईल, आसपासचे लोक, सुधारित लोक आपल्या ठिकाणी, जे आपण म्हणतो हे काय खेडेगावातले लोक, यांना काय कळतं, मग ते असं एक युवा पिढीला चांगलं कसं शिक्षण भेटेल याची आपण आणि ते खात्री घेतली ग्रंथालय पाहिजे. निशुल्क असेल. हा, ते निशुल्कच असतं. शासनाची काहीतरी स्कीम आहे, त्याच्यामध्ये ते आपण प्रत्येक गावाला आहे, काही गावात, पण काही गावात नाहीये. मग ते आपण अवेलेबल कसं करून द्यायचं ते बघू. काही आता आमच्या गावात एक शेतकरी आहे किंवा गावातील नागरिक आहे, त्यांचं शेतात जायला पाऊस जर चांगला झाला तर 6 महिने ते शेतात जाऊ शकत नाही. ते रस्ताच नाही, कसं जाणार. मग ते रस्ते, पांदीचे रस्ते कसे करायचे, हे आपण लक्ष देऊन आपण करून घेतलं पाहिजे. आणि आता आपण जर पाहिलं तर जगभरात आपल्या भारताची अशी ओळख आहे की सगळ्यात जास्त तरुण असलेला देश आहे, ठीक आहे ना, जगातला. पण आपण पाहतो की तेवढाच तरुण आजचे जे आहेत, एज्युकेटेड आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज आहेत, स्किल्ड आहेत, तरी सुद्धा नोकरी नाहीये, रोजगार नाहीये. मग तुम्ही रोजगार निर्मिती तुमच्या गावातल्या, तुमच्या मतदारसंघातल्या तरुणांसाठी निर्मित करण्यासाठी काही पावलं उचलणार आहेत का? पाऊलं उचलण्यापेक्षा उचललेले आम्ही. आता 3 वर्ष झालं आम्ही जो जॅगरी प्लांट उभा केला, कारखाना उभा केला, त्या माध्यमातून आमच्या भागातील 400-500 मुलं म्हणा, युवा पिढी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा, ज्यांना माहिती आहे पण काम नाही, रोजगार नाही, अशा लोकांना आम्ही कारखान्यात रोजगार उपलब्ध करून दिला. कारखान्यामध्ये 400-500 लोक काम करतात, त्यांना रोजगार उपलब्ध आहे, त्यांचं घर त्याच्यावर चालतं, मुलांचे शिक्षण होतात. या सगळ्या गोष्टींकडे आपण ऑलरेडी लक्ष देऊन आणि युवकांना रोजगार आपण उपलब्ध करून दिलाय. बरोबर. आणि तुम्ही मगाशी बोललात की कारखान्याचा पूर्ण कारभार तुम्हीच पाहता. मी म्हणजे काकाच बघता सगळं, पण त्यांच्या अंडर मी लक्ष देत असतो. लक्ष देऊ. ओके. तर तिथे महिलांचा किती आहेत, तिथे सहभाग किती आहे? नाही, महिलांचा जास्त काही सहभाग नाहीये. म्हणजे कारखान्यात तर नाही, पण आउटसाइड थोडंफार जे तोडणी कामगार आहे त्याच्यामध्ये महिला असतात. अच्छा. मग येणाऱ्या काळात तुम्हाला संधी मिळाली, जसं मी मगाशी म्हणलं, तर महिलांसाठी तुम्ही काय वेगळं करू इच्छिता? तुमचं हँडवर्क झालं किंवा तुम्हाला थोडीफार जरी माहिती असली त्या गोष्टीतली, तर या लघु उद्योगाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग तुम्ही छोटे छोटे तुमच्या घरी तयार करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचे पैसे कमवू शकता. नक्कीच. आपण मगाशी मी जसं म्हणलं, आपल्या देशाची ओळख आहे की जे तरुणांचा देश आहे म्हणून. पण आपण पाहतो की आपल्या आजूबाजूचे जे तरुण आहेत त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये. म्हणजे त्यांना सुरुवातीपासूनच असं त्यांच्या डोक्यामध्ये भरवलं जातं की राजकारण हे गलिच्छ असतं, राजकारणात घुसू नका, राजकारण करू नका, वगैरे वगैरे. मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत, गरिबांच्या गोष्टी नाही आहेत. मग तुमच्या आजूबाजूला तुमचे काही मित्र असतील ज्यांना तुमच्यामुळे राजकारणाची आवड कदाचित निर्माण झालेली असेल, पण ज्यांना राजकारणात यायचंय, ज्यांना काय म्हणतात त्याला, जे फायनान्शियली सेटल्ड नाहीयेत, आर्थिकदृष्ट्या भक्कम नाहीयेत, पण त्यांना राजकारणात येऊन समाजकारण करायचं आहे, तर अशा तरुणांना तुम्ही संधी द्याल का काम करण्याची? हो, 100% का नाही. पण तुम्ही हे राजकारण समजण्यापेक्षा याला समाजकारण समजा. समाजकारण समजून याच्यातून तुम्ही जनसेवा घडवा, लोकांना मदत करा. लोकांना आपल्यापासून मदत झाली तर तुम्ही लोकनेते म्हणून तयार होता. तुम्ही जर तुमचं स्वार्थ बघत बसलात ते राजकारण झालं. तुमच्या माध्यमातून 2-4 लोकांना, काही लोकांना मदत झाली पाहिजे. त्यानंतर तुम्ही एखादा नेता, युवा नेता, तुम्हाला 2-4 जण म्हणतील, तुम्ही त्याच्यातून प्रोत्साहन होऊन अजून पुढं काहीतरी काम करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आधी जनसेवा करावं लागेल, लोकांमध्ये राहावं लागेल. नक्कीच. तुम्ही शिवजयंतीला काही दिवसांपूर्वी तुम्ही जेव्हा शिवजयंतीला दुचाकी रॅली काढली होती शेकडो तरुणांना सोबत घेऊन, तर काही जण म्हणत होते की ती स्टंटबाजी होती, काही जण म्हणत होते तो म्हणजे एकोप्याचा जो आहे तो तुम्ही संदेश दिला. पण तुमच्या दृष्टिकोनानं दुचाकी रॅली जी काढली, तसा तुमचा अनुभव काय होता, त्यातून तुम्हाला काय संदेश पोहोचवायचा होता? मी आता लहानपणी बसून म्हणजे 9वी-10वी बसून आहे ना, शिवजयंतीची समजा, आता ते मला आवड आहे, मग मी 9वी-10वी बसून आहे ना, दरवर्षी क्रांती चौकात, आमचं घर आहे क्रांती चौकात, मग मी क्रांती चौकात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर घेत असतो. तर मी 4-5 वर्ष ते घेतलं. त्यानंतर मग मी आता गावाकडं राहायला लागलो. जास्त 5-6 वर्ष झाले मी गावाकडे राहतो. तर माझी अशी इच्छा आहे की इथं रक्तदान शिबिर मी तिथं पण 1-2दा घेतलं. पण याच्यापेक्षा शिवजयंती किंवा शिवाजी महाराजांचं महत्व कसं लोकांना कळेल, किंवा फक्त झेंडे न गाड्या घेऊन फिरणं म्हणजेच काय शिवजयंती नाही. तर याच्यासाठी प्रत्येक गावात मी नियोजन केलं. प्रत्येक गावात जाऊन भेटलो, झेंडे दिले. माझ्यासोबत एक जण व्यक्ती होते, प्रवक्ते होते, ते महाराजांबद्दल माहिती द्यायचे. प्रत्येक गावात त्यांच्याबद्दल माहिती द्यायचे. जन्म कधी, काय त्यांचं कार्य, हे सगळं सांगत आम्ही एकजूट केले सर्व मुलं. कमीत कमी 500-600 टू व्हीलर माझ्या रॅलीमध्ये होतं आणि 10-20 फोर व्हीलर माझ्या रॅलीमध्ये होत्या. 1000-1200 युवकांची रॅली मी माझ्या दावरवाडी फाट्यापासून तर पैठणला घेऊन गेलो. का तर प्रत्येक ग्रामीण गावातील किंवा आपल्या ग्रामीण क्षेत्रातील जे युवा आहे किंवा जे मुलं आहे त्यांना पण मान भेटला पाहिजे, किंवा एकत्र जूट होऊन तालुक्याच्या लेवलला शहराला कळायला पाहिजे की ग्रामीणची काय ताकद आहे. त्याच्यामुळे ही सगळी आपण यंत्रणा लावली, इतकी मोठी रॅली काढली. आणि खूप लोकांनी मला सांगितलं की खूप छान रॅली काढली, खूप असं कोणी अजून इतक्या वर्षात केलंच नव्हतं की इतक्या. आणि ते 12-15 किलोमीटर रॅली आहे. आपण जे सिटीमध्ये रॅली बघतो 2-4 किलोमीटरच्या आत असतं. इतक्या लांब लोकांना जाण्यासाठी कोणी येत नाही, समजा पैसे देऊन पण येत नाही लोक. पण आता आपण शिवजयंतीचं महत्व कळवलं, महाराजांचं महत्व कळवलं, त्यामुळे सगळे एकजुटीने माझ्यासोबत आले आणि एवढी मोठी रॅली मी सक्षमपणे पार पाडू शकतो. नक्कीच. पण आता तुम्ही उदयाला येणारं नेतृत्व आहे, तुमचं नाव सुद्धा उदय सेन आहे. पण काही जणांचं असं मत असतं की उदय सेन किंवा भैया हे खूप चांगले आहेत, मदतीला धावून येतात, संकटकाळी मदत करतात वगैरे, पण अनुभव थोडा कमी आहे. मग अशा टीकांना तुम्ही कसं सामोरं जाता? म्हणजे त्याला पॉझिटिव्हली घेता की निगेटिव्हली घेता? पॉझिटिव्हलीच घेत राहायचं. आता प्रत्येकालाच माझं काम करण्याची स्टाईल आवडेल हे असं योग्य नाही. जे मला पटतं ते मी करतो. माझ्या हातून जनसेवा घडती. शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडू शकतो, युवकांचे प्रश्न सोडू शकतो. एखाद्याला काही अडचण आली तर तिथं मी मदत करू शकतो. लोकांना अजून काय पाहिजे याच्यापेक्षा? लोक काय तुम्हाला 1000-2000 रुपये कोणी येऊन मागत नाही मला. तर त्यांच्या अडचणी असं, भैया तेवढं फोन लावा बरं, तेवढं पोलीस स्टेशनला सांगा बरं, आपल्या याला असं झालं. फोन लावून आपण फक्त काम मार्गी लावून द्यायचे. त्यांना काही आपल्याकडून फायदा काही पाहिजे नसतो, तेवढंच आपण काम करतो. आणि विरोधकांचं कामच आहे टीका करणं, किंवा मग त्यांना विरोधक म्हणणार कोण? त्याच्या मी काय कोणाला विरोधक समजत नाही. मग आमची ग्रामपंचायत झाली, बाकीचे इलेक्शन झाले, हारजीत चालूच असत, पण मी कोणाला विरोधक समजत नाही. सगळ्या लोकांसोबत मी कायम जनतेत राहतो, त्या लोकांसोबत राहतो. त्यांचे कार्यक्रम असो किंवा कोणाचे कार्यक्रम काही असो, विरोधक किंवा काही समजून असं त्यांच्याकडे जायचं नाही किंवा असं काही नाही. प्रत्येक लोकांना मी भेटत असतो. आपण जर पाहिलं की पैठण तालुक्याचा जेव्हा पण विषय निघतो, पैठण तालुक्यातल्या राजकारणाचा विषय निघतो, तेव्हा काळे कुटुंब अर्थातच चर्चेचा विषय नेहमी असतो. आता एवढं मोठं नाव असताना, एवढी कारकीर्द असताना, आपण जर पाहिलं तर तुम्हाला राजकारणात येणं तेवढंच सोपं आहे बघायला गेलं तर. पण तुम्ही विचार केला तर तुम्ही विधानसभा किंवा झेडपी किंवा कदाचित भविष्यात येणाऱ्या 10 वर्षात लोकसभेचा सुद्धा विचार करू शकता. पण तुम्ही निर्णय घेतला की तुम्हाला पंचायत समितीपासून सुरुवात करायची आहे. तर याच्या मागचे नेमकी कारणं काय आहेत? हे सगळे सूत्रांच्या हिशोबाने असतं. प्रत्येक आरक्षण सुटलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आपल्या हिशोबाने होणार हे पण शक्य नाहीये. अजून काय पंचायत समिती लढायचं किंवा काय हे अजून आपल्या डोक्यात पण नाहीये. तर सोबतचे सहकारी म्हणा, मित्र परिवार यांचा आग्रह आहे की तुम्ही लढले पाहिजे. तुम्ही काहीतरी तुमचे जे 2-5 वर्ष झाले जे तुम्ही लोकांसाठी काम करत आलं हे साध्य झालं पाहिजे. काहीतरी अजून तुम्ही याच्यातून नवीन गोष्टी करा, लोकांना मदत करा. याच्यामुळं सोबतच्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी हे करा किंवा लढा बाबा इलेक्शन. पण असं काही अजून ठरलेलं नाही. राजकारणाची एखादी अथॉरिटी आली तर आपण समाजकारण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हो, 100%. पण असंही एक म्हटलं जातं की सत्ता नसेल तर नेतृत्व सिद्ध होत नाही एखाद्या व्यक्तीचं. याच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवता? हे चुकीचं आहे. बरं. उलट तुमची सत्ता नाही येणार तर तुम्हाला चान्स आहे. तुम्हाला विजन नसलं काही तरी तुम्हाला एक चान्स आहे ना. सत्तेत तर चालू गाडी, ती चालू गाडीत कोणी बसणार आहे? तुम्हाला जनतेचं
सत्ताधारी ऐकत नसतात. सत्ताधाऱ्यांच्या जवळ त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर लोक, त्यांचे पैसे खाणारे लोक, ते लोक त्यांच्या आजूबाजू कायम असतात. जनतेला त्यांच्यापर्यंत जायसाठी वेळ नसतो किंवा जनतेला ते प्रॉपर उत्तर भेटत नाही. तर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्ही त्यांना भांडून तुमचं शेतकरी म्हणा किंवा जनतेचं काम तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. हे तुमचं एक, तुम्ही या पद्धतीने काम करू शकता. नक्कीच. पण बोलणारे असं पण बोलतात की तुम्ही काळे कुटुंबाचा एक हिस्सा आहात, उभरतं नेतृत्व आहात, वारसदार आहात, असंही म्हणलं जातं. हा, आता मी काय काळे कुटुंबाचा वारसदार म्हणून काय माझी चुकी झाली? नाही नाही, तुमची चुकी नाही झाली, पण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं ना की तुम्ही काळे कुटुंबातले सदस्य आहेत, मग तुम्हाला तिकीट मिळणं फार कठीण नाहीये. मग तो विचार तुम्ही कसा करून काढणार? तिकीट मिळणं नाही मिळणं हे सगळं पुढच्या गोष्टी आहे. किंवा मी म्हणत नाही की मला तिकीट दे. जनतेचा एखादा चांगला माणूस असला की जो जनसेवा करू शकतो किंवा तेवढा तो कॅपेबल आहे तर त्याला तिकीट द्या. मला तिकिटाची गरज नाही किंवा मला एखाद्या गोष्टीचे हाव नाही की हे आपल्याला भेटलंच पाहिजे. बरेच वर्ष झाले आजोबा आमदार असण्यापासून जनसेवा हे करत आलेले, दान धर्म हे करत आलेले काळे कुटुंब. त्याचे वारसा हा चालत राहतो. आणि आता सध्या चालू आहे की वारसदारांना तिकीट भेटतं. तर तो वारसदारांना भेटण्यापेक्षा मी स्वतः 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले मी गावात राहतो, लोकांमध्ये राहतो. त्याच्यावर मी लोकांच्या समस्या सोडू शकतो किंवा लोकांच्या काय अडचणी या मला माहिती ना. त्याच्या कुटुंबाचा आणि वारसाचा काही संबंधच येत. नक्कीच. पण पक्ष सांभाळण्याचं किंवा नेतृत्व करण्याची जबाबदारी जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती येते तेव्हा बऱ्याच वेळा रुसवे फुगवे असतात, गटागटात भांडणं असतात. मग यातला समतोल राखणं आणि सुवर्ण मध्य शोधणं तर आणि तसा निर्णय देणं हे फार कठीण असतं, असं मला वैयक्तिकरित्या किंवा पत्रकार असल्याच्या जातीनं मला लक्षात येतं. पण ते तुमच्यासाठी कशा पद्धतीचं आहे? नाही, आता प्रत्येक पक्षात गट तट असतोच. प्रत्येकालाच वाटतं मी मोठं झालं पाहिजे, प्रत्येकालाच वाटतं मला पद भेटलं पाहिजे, मी निवडून आलो पाहिजे. पण एखादा जोपर्यंत हारणार नाही तोपर्यंत तुम्ही कसे निवडून येणार? किंवा तुमच्यात काहीतरी क्वालिटी पाहिजे त्यावेळेस तुम्ही निवडून या. किंवा मग लोकांनी पण तुमच्यावर काही विश्वास ठेवला पाहिजे ना. आता सगळ्यांनाच माहिती आहे की काळे कुटुंब आणि काँग्रेसचं नातं कसं राहिलेलं आहे सुरुवातीपासूनच. देशभरात काम केले, देशपातळीवर काम केलंय, राज्य पातळीवर काम केलेलं आहे. पण आता सध्या आपण पाहतोय की काँग्रेस पक्षामध्ये तितकंसं संघटन दिसत नाहीये. असेलही पण ते पडद्यावर येत नाहीये. तर पैठण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची वाढ करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहेत? त्यातलं संघटन आहे की नाही, किंवा असेल तर कितपत त्याचं काम झालेलं आहे आणि किती काम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला व्यक्तिगतरित्या वाटतं? पक्ष मोठा होण्यासाठी सर्वात आधी तुम्ही जसं म्हणले गट तट जे होतात ते आधी संपलं पाहिजे. वरिष्ठ लोकांनी या गोष्टी बसून समजून घेतल्या पाहिजे. हे गट तट संपले तर निश्चित पुढच्या काळात काँग्रेसची सत्ता येईल. किंवा युवकांना संधी तुम्ही अजून दिली पाहिजे. युवक जितके लवकर प्रोत्साहित होतात किंवा काम करतात त्या पद्धतीने प्रत्येक ज्येष्ठ नागरिक किंवा वरिष्ठ नागरिक करत नाही किंवा करतो पण ते दिसत नाही. तर युवकांना संधी देऊन तुम्ही थोडंसं लक्ष देऊन हे केलं तर 100% पक्ष तुमचा पुढच्या काळात सत्तेत येईल. आता आमच्या पैठण मतदारसंघात आम्हाला खासदार म्हणून जालना जिल्हा येतो आम्हाला. तर जालना जिल्ह्याचे ऑलरेडी आमचे खासदार काँग्रेस पक्षाचे जे कल्याण काळे साहेब, त्याच्यावर आम्हाला काही काम करायला एवढे अडचणी येत नाही. खासदार साहेबांचं काम हे चांगलं आहे त्यामुळे आम्हाला पण फॉलोअप घ्यायला किंवा काम करायला अडचण येत नाही. पण तरी जेव्हा पक्षाची सत्ता राज्यात किंवा केंद्रात असते तेव्हा जरा कामं जास्त फास्ट होतात असं मला वाटतं. होत असतात पण आता हळूहळू बदलेल. 60 वर्ष 70 वर्ष काँग्रेसने सत्ता केलीच ना, तोपर्यंत बीजेपी वाले असेच होते ना बसून. कधी येईन बाबा आपण काय करायचं. आहे त्यांचे दिवस त्यांनी केले पाहिजे. चांगले कामं करा. कोणाची सत्ता आली तरी काम जे चांगलं करील पुढं बदल होणारच. पण तुमच्या मताने भाजप जे आहे आता अर्थातच आपल्या राज्यात पण आणि केंद्रात पण आहे, तर काँग्रेसच्या नेत्यांना जर काही कामं करायची असतील, कोणते टेंडर पास करायचे असतील, काही विकास कामं करायचे असतील तर भाजप मदत करतं की अडचणी येतात? ते काय तेवढं राष्ट्रीय लेवलचं राजकारण ते काय आपल्याला एवढी माहिती नाही त्याच्यातलं. तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती तुम्हाला काय वाटतं? आता खालच्या कार्यकर्त्यांचं मरण असतं, वर लोक एकत्रच असते सगळे. कोणी इकडच्या पक्षात तिकडे जाते, कोणी इकडे येते, त्यांची गुटमिट राहते सगळी. आता तुम्ही
उभरतं नेतृत्व आहात, तुम्हाला समाजकारणाची फार आवड आहे, राजकारणात तुम्ही येऊ इच्छिता, तुम्ही एक तरुण देखील आहात, तर तुम्ही तुमच्या वतीनं तरुणांना कोणता संदेश देऊ इच्छिता? तरुणांना म्हणल्यावर वेन द युथ रेजेस देअर व्हॉइस पॉवर लिसन्स, म्हणजेच ज्यावेळेस तरुण पिढी आवाज उठवते ना, तर सत्तेला झुकावच लागतं. खरंय, खरं आहे ना? बिलकुल, 100% नक्कीच. आणि जाता जाता इंटरव्ह्यूच्या शेवटला तुम्ही तुमच्या वतीनं जनतेला कोणता संदेश देऊ इच्छिता? जनतेला संदेश देण्यापेक्षा जनतेला विनंती आहे की आहे ते जे लोक एकनिष्ठ राहिले किंवा ज्यांनी तुमचं काम केलं, मग त्या लोकांना तुम्ही संधी दिली पाहिजे, त्या लोकांना तुम्ही निवडून आणलं पाहिजे. फक्त पैशावर किंवा 1,000-500 रुपयावर फुटण्या एवढं जनतेने खालच्या स्तरावर जाऊ नये. चांगल्या लोकांना संधी द्या, त्यांना निवडून आणा, हेच जनतेला आव्हान आहे. ते लोक तुमचं काम 100% करतील. नक्कीच. धन्यवाद उदय सेनजी, तुम्ही अभिजात महाराष्ट्र आणि ॲडव्होटेज स्टुडिओला तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात. आणि आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला जर संधी मिळालीच तर तुम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं कराल, अशी आमच्या पूर्ण टीमला विश्वास आहे, असा पूर्ण टीमचा. आणि आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.